साईबाबांचे नामस्मरण आत्मिक बळ देते. समाधान महाराज शर्मा. संगीतमय श्री साई चरित्र कथेचा 5वा दिवस. साई द्वारका सेवा ट्रस्ट ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाचा उपक्रम. जगातील सर्वात मोठा धर्म हा माणुसकीचा धर्म आहे. श्री संत साईबाबांचे विचार आपल्याला श्रद्धा, सबुरी, प्रेरणा आणि ऊर्जेची दिशा देतात. त्यांच्या नामस्मरणाने दुःख नाहीसे होते, संकटातून मार्ग मिळतो आणि आयुष्य आनंदी होते. तसेच महात्मा बोलत नाहीत, ते कृतीतून शिकवतात. साधूंचे जीवन हे अभ्यासासाठी नसते, तर अनुभव घेण्यासाठी असते. साईबाबांचे नामस्मरण हे सर्व दुःख, आजार व संकट दूर करून आत्मिक बळ देते, असे प्रतिपादन हब व समाधान महाराज शर्मा यांनी केले. साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि ॲडव्होकेट धनंजय जाधव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या 5व्या दिवसाचा समारोप महाआरतीने झाला. यावेळी संगीतमय साई चरित्र कथेच्या 5व्या दिवशी महाराजांनी साईबाबांच्या जीवनातील अनेक प्रसंग उलगडले. यावेळी राजाभाऊ महाराज कोठारी, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या भिके सुवर्णा दिदी, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, आयोजक ॲडव्होकेट धनंजय जाधव, किशोर ढाकवाले, माणिकराव विधाते, भगवान फुलसौंदर, रामदास आंधळे, अजय चितळे, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, अश्विनी जाधव, पूनम कवडे, दामोदर बठेजा तसेच बाबासाहेब सानप यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. समाधान महाराज शर्मा म्हणाले, साईबाबांच्या उदीचा महिमा अपार असून आजारपण, दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते. सत्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे, परंतु आज बहुतेक जण असत्याच्या बाजूने उभे राहताना दिसतात. कथेमुळे 5 गोष्टींचा लाभ होतो: विचारमुक्ती, विषादमुक्ती, विपरीत भावांपासून मुक्ती, विलास विकारांपासून मुक्ती आणि मनशांती. पैशाने समाधान मिळत नाही, पण योग्य आचरणाने खरे यश मिळते. समाधानी असणे हेच खरे यशस्वी जीवन आहे. भक्तीचा मार्ग हा देवाकडे जाण्याचा मार्ग असून तो आपली बुद्धी व मन पवित्र करतो. साधूंचे जीवन अनुभवण्यासाठी असते. तसेच साईबाबांचे नामस्मरण हे सर्व दुःख, आजार व संकट दूर करून आत्मिक बळ देते. ॲडव्होकेट धनंजय जाधव हे नगरसेवक नसून खरे साईसेवक आहेत, असे गौरवोद्गार महाराजांनी काढले. यावेळी संपूर्ण वातावरण साई नामस्मरणाने दुमदुमले. तसेच आज समाधान महाराज शर्मांसह आयोजक यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. प्रतिनिधी महेश कांबळे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी, वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.